राईस बघ किती छान आहे. हे शिवराज खरंच बावळट आहे. मिथिलेश रेकॉर्ड होतंय गं. सारी उम्र मैं तुझे जपने आ रहा. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. खूप आवाज येतोय मला माहिती आहे. बॅकग्राऊंडला ते कोण आले तिथे माहिती आहे मागे. इतका आवाज कलकल कलकल होतोय. मला माहिती आहे तुम्हाला माझा आवाज येतोय का नाही, पण हे बघा मम्मी आणि हे बघा हे बघा ही सबस्क्रायबर्स आहे. तुला बघता येते. हाय म्हण, हाय म्हण, हाय. ठीक आहे. सो आज आहे रक्षाबंधन. हा रक्षाबंधनचा ब्लॉग आहे. मला माहिती आहे तुम्ही थंबनेलवरनं कळलं असं तुम्हाला, बट त्यासाठी मी बनवतीये मेक्सिकन राईस. सो आता माझी तयारी माझी नाही आहे ॲक्च्युली, ह्या सगळ्यांनी तयारी करून ठेवली आहे. बघा बघा इथे सगळं रेडी आहे ऑलमोस्ट. आणि इथे मी आता तयारीला लागते, पण माझंच होतं. सो ठीक आहे, आता मी चालू करते कारण की खूप उशीर झाला आहे मलाच ॲक्च्युली यायला. सो गाईज, माझा मेक्सिकन राईस बनवून झाला आहे आणि वैभवी पण आली आत्ता. सो आता मी तुम्हाला दाखवते मी कसा बनवला आहे. तो मी हा सगळा घोळ यूट्यूबमुळेच बघून केला आहे. बघा त्याच्यामध्ये स्वीटकॉर्न आणि राजमा ते सगळं असं टाकलं आहे. आणि इथे मैत्रिणीची चपात्या बनवते. आणि हा सॉस सुद्धा बनवला आहे मी. खूप क्रीमी आहे. हा टमॅटो प्युरे सगळा बनवला त्याच्यासोबत. आणि आम्ही मिक्स व्हेज बनवलं आहे. आज खूप आहे खाण्यासाठी. दाल फ्राय आहे. आणि आज आम्ही बनवला आहे नारळी भात. हा गोड असतो. काय हां बोल. रक्षाबंधनला नारळी पौर्णिमा म्हणतात, मग त्या दिवशी नारळी भात बनवतात, गोड भात. म्हणून मग आम्ही आता नारळी भात बनवलाय. काय अच्छा ठीक आहे, समज गया. मी गाईस हे बघा शांभवीने इतक्या भारी हे केले. हे सगळे आहेत. शांभवीने एवढं भारी डेकोरेशन केलंय गाईस. बघा ही ओवाळती आहे. आणि हे बघा तू हे डेकोरेशन तू केलंय ना, चांगलं केलंय मस्त. हे बघा हीच आहे ती मुलगी. आणि आवरलं पण आज तिने एकदम भारी आहे. शहाणी. मला असं वाटत असेल की मी का नाही आवरले, मी का आवरत नाही. पण मग आता मी जेवण करेन आणि मग आवरेल. माझा लुक दाखवतो मला. सो मी पटकन जेवण करते आणि मग आवडते. बोल गाईज. मैत्रिणी जेवणासाठी भाकरी बनवती आहे. आणि आता ताट हा थोडंसं नारळी भात घेतलंय. आणि काकू बघा फुल मेकअप. तुझ्या मुलीने पण सेम केलं काकू. अशीच फिरलेली ती पण. आणि ही वैभवी खाताना माझा राईस आणि मम्मी वाढताना. मम्मीच्या कानातले बघा काहीच किती भारी आहे. सकाळीच कॉम्प्लिमेंट केलं की ह्याच्या अशा ह्या साडीवर जाता येते. हे बघा इथे साडी. आणि मम्मी भारी दिसते. मम्मी तो पण सगळेच भारी दिसत आहेत आज. नवीन साड्या घातल्यात पण. बघा गाईज इंडियन जुगाड. भाजीचं आहे पुढचं आणि मागून भाकरी. हे काय 2 in 1 2 in 1 असतं ह्याचा सगळा. अशा सगळ्याच गोष्टी आम्हीच करू शकतो. इंडियन फॅमिली. देशी फॅमिलीज गाईज की त्यांना प्रत्येक गोष्टीला ते जुगाड करू शकतात. कोणता पण म्हणजे भले ती गोष्ट नसेल तर असं नाही की अरे मग कसं होणार किंवा लगेच ऑप्शनल. हां स्किप हा प्रकार नसतोच. प्रत्येक तुम्ही पण तुमच्या फॅमिलीमध्ये असेल की जुगाड करणारे. तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमच्या फॅमिलीमध्ये तुमचे घरचे असे कोणते जुगाड करतात. त्यांची तुला माहिती का मला एकाने कमेंट केली आहे. थँक्यू. हां मी त्यांना पण मेन्शन करते जो माझ्या लास्ट ब्लॉगला त्यांनी कमेंट केली आहे. सो थँक्यू. पियुष नाव आहे त्याचं. त्यांनी मला कमेंट केली की ह्या वर्षी पण
ते महालक्ष्मीचा व्लॉग कर असं नक्की ताई असं म्हणलं. थँक्यू. सो नाही तिने नाही म्हणजे महालक्ष्मीचंच आता त्या येणार आहेत आता 30ला येतात ना, 30 तारखेला आहेत महालक्ष्म्यांचा पण मी व्लॉग करणार आहे नक्की. आणि मला एकाने खूप महिन्याआधी एक कमेंट केली की तुम्ही जे महालक्ष्म्यांचं हे करतात ना म्हणजे त्यांना काय म्हणतात आणता नाही पहिले मेक ओव्हर जे असतं ना, साड्या नाही मेक ओव्हर त्यांचा म्हणजे आपण पहिले पॉलिश ते करतो ना त्यांना ते पण बघायचंय. तर मग ते पण सॉरी मी तुम्हाला काळी दिसतीये ते पण काही लोकांना बघायचं आहे. सो आपण ते कधी आपण नेतो पोळा झाला की. सो ठीक आहे गाईज. मला एकाने कमेंट केली होती माझ्या अजून लक्षात आहे ती मी इथे वाटलं असं मेन्शन पण करेल ती की त्यांनी मला कमेंट केली की आम्हाला तुम्ही पॉलिशला कसे नेतात त्या देवी कुठे नेतात कसं असतं ते पण बघायचं त्यांना म्हणजे त्यांना स्टार्ट टू एंड मी दाखवेल आता या वर्षी जसे महालक्ष्मी येणार आहेत. आमची थीम पण आम्ही घरीच करायचो माझी आजी सांगते. हा सांग. आधी आपण घरी स्वच्छ असं पितांबरीने वगैरे घासून स्वच्छ करायचो पॉलिश सारखं त्याला एकदम स्टायलिंग आणायचं गोड्या कपड्याने पितांबरीने छोडून पण आता रंगवून देतात म्हणून मग आम्ही बाहेर देतो आता ते. मग ते कुठे देतो ते पण तुम्हाला माहिती मग ते कुठे आहे भांडे बाजार मध्ये म्हणते मग ते कुठे आहे ते तुम्हाला ते पण दाखवेल मी आणि सगळं काही. आणि मी म्हणत होते की आमची ह्यावेळेची थीम थोडी भारी आहे ती तुम्हाला ती सस्पेन्स आहे. मी ती हा नेहमीच असते ऑब्व्हियसली ती सगळ्यांना आमची थीम जी असते आम्ही जी पण ठरवतो ती ऑन द स्पॉट असते आणि एकदम भारी होतं नेहमी डेकोरेशन. मागच्या वर्षीचं पण भारी होतं पण मी मागच्या वर्षी ब्लॉग करत नव्हते म्हणून मी ते काही केलं नाही. पण माझ्याकडे फोटोज आणि व्हिडिओज आहेत. हा मग मी तो टाकेल नक्की आत्ता नाही पण जेव्हा महालक्ष्मी येतील आणि मी तुम्हाला आधीचं बीफ म्हणजे मागच्या वर्षीचं आणि या वर्षी असं दोन्ही पण दाखवेल. तयारी कधीच नसते आधीपासून जेव्हा आपण ठरवलं तेव्हा कधीच होत नाही आणि एकदा आपण अचानक ठरवून जेव्हा करतो तेव्हा खूप छान डेकोरेशन होतं सर्वांना आवडतं पहिल्यापासूनच. आणि सगळे न बोलवता पण येतात आणि अन्नकोटचं जास्त महत्व असतं. अन्नकोट जास्त असतं पहिल्यापासून. खरंच आहे खूप असतं खायला. ते तुम्ही मागच्या तो माझा लास्ट ब्लॉग इथे मी मेन्शन करते तो बघा तुम्हाला कळेल की किती असतं ते. आणि यावर्षी पण आम्ही करतो. सो येस आता माझी भाकरी झाली मैत्रिणीने बनवलेली मी जेवण करते आणि मला रक्षाबंधनसाठी तयारी करायची. चालेल चालू केलं का? हा तिचा हात आलाय बघा. अरे मग तिने काढला हे ते सापडले गेले हा पण दीदी बघ आणि हे काय म्हणणं आहे मला. गाईज हे बघा हा काळा मुलगा एकदम काळा वाटतो. गाईज हे आता ह्या मुलाने मी गाईज बघा मिथिलेश बघा वा व्हेरी गुड. अजून एकदा परत एकदा युट्यूब वर दिसतोय तू मम्मीशी भांडताना. दे पटकन मोबाईल. मिथिलेश मी रेकॉर्ड करतीये आणि हे सगळे एंटरटेन होतात ना शाने. हे बघा पकडला. सो गाईज दिस इज मी कॅप्चरिंग एव्हरी मोमेंट. जस्ट जेवण करून झाले मी खूप विचित्र दिसते. ठीक आहे आता माझं जेवण करून झालंय मी आता मस्त आवडते मस्त टकाटक. आता तुम्ही मला आवडून झाल्यावर बघा बाय. आणि सायराजने आता माझा खूप घाण फोन पाडला होता. नॉनसेन्स कुठला आहे बघा इथेच बसला तू. खूप घाण सायराज तुला अक्कल बिलकुल नाहीये. चलो बाय गाईज. आणि गाईज मिथिलेश चला. हे गाईज माझं मी रेडी आहे आणि मी कशी दिसते
मी क्लचर लावले फक्त, मला हेअरस्टाईल करायची होती पण नाही हे काय केलंय. हा बघा, दिस इज माय आउटफिट. मी तुम्हाला आउटफिट दाखवते माझा. दिस इज व्हॉट आय एम वेअरिंग. सिम्पल कुर्ती, अ पॅन्ट बिलो इट. सो या, छान दिसतीये का मी? मला कमेंट करून नक्की सांगा. गाईज ह्या जेवायला बसलेत. काकू लगेच तोंड पुसती, तिला बघितलं तिने व्हिडिओ चालू केला म्हणून. कसा झालाय राईस? तर काय बोलल्याच नाही. खरंच का? मम्मी बोलत नाहीये का? म्हणूनच ती अनिकेतचं जेव्हा नाव काढल्यानंतर तेव्हा काय बोलले नाही. चला गाईज, आता आम्ही चाललो आहोत आमचा कार्यक्रम करायला. येस गाईज, हे बघा हा मयुरेश. हे बघा ही जी बिंडोकपणा केला हिने आता. 2दा हायलायटर लावले, हिला हसली आणि खराब झाली. तू का हसली पण? मग हसू येतं, हसत बस. नाच तू, नाच ना, नाच. तर काय काय मग आता गाणं तर तू म्हणत होता. काय म्हटलं फक्त गाणं, मग डान्स कर ना. बघा लास्टला आपण मग लावेल मी आणि मग तुला नाचावं लागेल. हे व्हिडिओ रेकॉर्ड झालेलं आहे. ओके ओके, एवढ्या. ह्या म्हणजे मी नाही, वैभवीने चांगली आणि ही वैभवीची. वैभवीला मानणार आहे मी. काही ही वाली, ही ऐकू येते ही वाली. आणि मी आजच नेल पण लावली एकाची वेटी. मग तू का बांधली यार बुट्टे? ठीक आहे थोड्या वेळाने. कोणी बांधली? सांभावी ना. पण त्याचा हात छोटा आहे. मयुरेशचीच आहे ना ग ती, जी तू मला दिली दोन्ही. व्हिडिओ घे ना नीट नाही घेतले काही. काय बोलली? साईराज व्हिडिओ नीट घेत नाहीये आणि हे सगळं डेकोरेशन चांगलं केले काय. केलं डेकोरेशन. हसायचं काय? हे तुला कसं सुचलं? श्याम किती किंचाळती आहे ही मुलगी. गाईज प्लीज इग्नोर दिस स्टफ. हे बंद करा. काय चेअर पण नीट कर ना प्लीज. थँक्यू. आणि एकदा काम झाल्यानंतर मग बरोबर नीटच बोलले. हा काळ्या नाही वाटत ह्या. हा रे मिठलेश, हा म्हणतीये. हा का लाजतोय गाईज? पोपट झालेला आहे. शिवराज खरंच बावळा टेक. मिथिलेश रेकॉर्ड होतंय ग. ही बघ त्याच्यात ही एक तिची मुलगी शमन गोटी. ए वैष्णवी, हे टाकू नको. तिकडे बस भाई.
बघ चल खाली बस दीदी बस बघा कसा असतो स्कैम हो गया आपके साथ. गाईज यांनी स्वतःला सगळ्यात मेंटल दाखवलंय आणि तो आहे ऍक्च्युली मेंटल. बरोबर नेचरला पण माहिती की तू आणि ही बघा कंटिन्यू आरशात बघणारी लगेच करणारी. तर भाई बांध आता चल पेढा पण नाही खाऊ हो दादा दादा अशी दादा माझ्यासोबत कायम राहा आणि मला कायम असंच राहती आणि हसवत राहा. अजून एक बांधा आणि मी पण तिथे दोन गाडी खाली अगं जे त्याच्यासाठी बांधली दे ना मग काय ते बोल बॅग भरून आणली दादाने आमच्या मस्त ब्राउन टाक दो सायरस पिंक इसको दो मेरे को दो उसको दो गट्ट 2 करोड़. ओ वाव कडक यार शांभवी रड आता दीदी पण वाव यार शांभवी रे बाई मला वाटलं तू धरलाय तिकडे. हा पण एक बदड्या आवडतं ते सायरस पण तिथे खाली वागतं जरा साले तू बाद में मिल ऑफ कैमरा देख लूंगी तेरे को. सायरस स्टार्ट बॉस ती पण साई राहायची वाली हे दाखवायचं आहे युट्यूबवर इकडे रेकॉर्ड होती असेच चमन काय करतो आपण का टाकणार रे बाई खाल्ली तू माती खाल्ली तू डायरेक्ट तो एक मिथिलेश मागे शिवराज शांतच बस का
1 2 3 धर ना. You deserve that, bro. दरवर्षी आम्ही एकमेकींना राखी बांधत असतो. म्हणजे मी वैभवीला बांधत असते, ती मला बांधत असते आणि शांभवीला पण आम्ही बांधत असतो आणि ती पण आम्हाला बांधत असते. सो हे ट्रेडिशन आम्ही नेहमी कंटिन्यू करू. बिकॉज असं कंपल्सरी नाही आहे की भाऊच बहिणीला बांधतो. समजा कोणाला बहीण नसतील तर तसंही करू शकतात तुम्ही. बहिणी बहिणींना बांधतात. आणि रक्षाबंधन म्हणजे इट इज नॉट लाईक की फक्त एक मुलगा एक मुली फक्त मुलांना बांधतात असं काही. बट एक बहिणींचं पण एक असतं. सो आता आम्ही एकमेकांना बांधतोय. माझ्याकडे एक गोष्ट आहे लास्ट इयरच्या रक्षाबंधनची. ती मी फ्लॅटवर जाऊन आणि जे हिचं ते जरा रॉंग प्रूव्ह होणार आहे जे तिला वाटतं माझ्याबद्दल की मला काही अबे साले मला माहिती आहे दुसरं काय मी सांगणार. बाई ये दिखा ना जो बंद आणि हे बघा मी छान राखी आणली. मम्मीचं पण दाखवा. मग पाठवा ना. चांगली आहे का नाही राखी खरं सांग. दाखव तिच्याकडे शांभवी. मी स्पेशली आणली घेतली. राईट आहे बघा. वैभवी स्पेशली माझ्यासाठी राखी आणली असते तर मला पण मग तिला काहीच नाही वाटत आहे का. दाखव चल काय घेतलंय ते मी ऑनलाईन मागवते. ते देते ऑनलाईन पैसे तुला करायचं आहे ना. 5 रुपये भाई ऐसे होगा तो रहने दे तू. राखी भी मैंने 60 किला ये रे. समझा कैसे लगता है. समझा डायरेक्ट 5 रुपये. हाँ बोल. हाँ अच्छा हाँ बोल. अगं हसवू नको दीदी तिला. लावलाय तिने बदकन एक चांगला टिप. बंद कर बदकी. टिकली पडली का आणि टिकलीचा शेप बघ. टिकली आहे का ती. चले शांभवी पटापट. ही बाई तशी मला होत बाई मला तुला मम्मीला काय व्हिडिओ दाखवायला लागले. हे बघा बाई आमचं काय गाव थोडासा पहिला. चल मध्ये मध्ये अजून आहे. चल शांभवी हे येणार आहे युट्यूबवर येणार आहे. इकडून जा ना. चला
येस चलो हे दोघं पण आलेत गाईस आता. चला या बसा. हा अथर्व आहे आणि हा ओम आहे. रजनी फोडली आहे ते पण ट्यूब लाईट त्या रूम मधली हॉल मधली. व्हेरी गुड साईराज. पिशवीत भरायचं होतं मूर्ख. तो कचरा पिंडो के का तू. आता जा परत ते अजून आहे का कचरा जा भर आणि नको आता तो मरू दे. टाक सगळं तसाच. त्यांनी ट्यूबलाईट फोडली आहे गाईस. ट्यूबलाईट बघा हा चांगला आलाय आमचा फोटो. बोलले होते की माझ्याकडे काहीतरी एक मेमरी आहे लास्ट इयरची. मला लास्ट इयर दिलं होतं आणि ते नेहमी माझ्यासोबतच घेऊन फिरते माझ्या पर्समध्ये. बघू काय दिलं होतं मी लास्ट इयर. चला मेरा मेसेज आहे यार. ठीक आहे. दरवेळेस मी असं वाचते आणि तिने घाण काय केलेली गाईज हे लिहून. यू आर नॉट सो इम्पॉर्टंट ह्युमन. आणि म्हणून मला ते म्हणजे इतकं छान लिहिलं मध्ये. आणि इथे काय डिअर काय लिहिलंय मी. टू काय आहे. टू माय डिअरेस्ट फ्रेंड. बघू चला तू ऐसे तो. अरे नाही ते ओके. आणि इथे मेसेज आहे. ओके इट्स नॉट सो इम्पॉर्टंट ह्युमन इन माय लाईफ. अबे साले. शी इज नॉट सो इम्पॉर्टंट यू नो. आणि मी एक व्लॉग पण बनवलेला रक्षाबंधनचाच. तो मी इथे मेन्शन करते. अनिकेत दादा आला होता तेव्हा वाटतं ना. तेव्हा एक व्लॉग केलेला तो मी इथे मेन्शन करते. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. टिल देन गाईज फॉलो युअर ड्रीम्स बी स्ट्रॉंग डू स्माइल अँड फील द वाइब्स. अँड थँक्यू सो मच गाईज. ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे माझ्या चॅनलला. मला एखादं आधी मेन्शन करायचं होतं की खूप नवीन सबस्क्रायबर्स आले आहेत. सो थँक्यू सो मच गाईज फॉर सपोर्टिंग लाईक दिस. अजून सबस्क्राईब करा सगळ्यांनी पटपट. हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि खूप प्रेम करा. थँक्यू.